नमस्कार मित्रांनो, मी आहे डी कुमार. तुम्ही बघताय तुमचं फेवरेट यूट्यूब चॅनल फ्री ऑनलाईन एज्युकेशन. मित्रांनो, इंग्रजी शिकण्यासाठी आपण खूप काही परिश्रम घेत असतो. एवढं परिश्रम घेत असताना देखील आपल्याला हे ठाऊक नसतं की इंग्रजी शिकण्यासाठी नेमकं वाचायचं काय, नेमकं कोणत्या गोष्टीचा अभ्यास करायचा. तर त्याच गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. फक्त 7 गोष्टींचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण जरूर बघा. तर चला व्हिडिओला सुरू करूया. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला आर्टिकल शिकावे लागतात. मी क्रमाने सांगतोय कारण ज्या गोष्टी आपल्याला एका गोष्टीसाठी शिकण्यासाठी दुसरी गोष्ट गरजेची असते तर त्या क्रमाने चालतो, त्याप्रमाणेच तुम्ही अभ्यास करायचा आहे. आर्टिकल शिकण्यासाठी आपल्याला ए आणि ॲन आणि द यांचा अभ्यास करावा लागतो. ते कुठे वापरले जातात आणि कसे वापरले जातात याचा अभ्यास करायचा आहे. त्यावरती मी अतिशय छान व्हिडिओ तुम्हाला बनवून दिलेला आहे, तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवरती. त्यानंतर आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच शिकायला पाहिजे, म्हणजे शब्दांच्या जाती. शब्दांच्या 8 जाती असतात. एक म्हणजे नाऊन, नाऊन म्हणजे नाम, प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम, ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, व्हर्ब म्हणजे क्रियापद, ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण, प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय, कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय आणि इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय. हे देखील तुम्हाला चॅनलवर लवकरच अवेलेबल होऊन जातील. त्यानंतर तिसरी गोष्ट काइंड्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजे वाक्यांचे प्रकार शिकायचे. त्यामध्ये 4 प्रकार पडतात. एक म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स ज्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो. दुसरं म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स ज्याला आपण प्रश्नार्थी वाक्य म्हणतो. तिसरं ॲसर्टिव्ह सेंटेन्स जे आपण विधानार्थी वाक्याने ओळखतो. आणि चौथं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स ज्याला आपण उद्गारार्थी वाक्य म्हणतो. हे 4 प्रकार अतिशय सोपे आहेत. ते देखील तुम्हाला चॅनलमध्ये त्यावरील इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दिलेला आहे, तुम्ही बघून घ्या. त्यानंतर चौथी गोष्ट आपल्याला शिकायची टेन्स. टेन्सचे 12 प्रकार पडतात. ते अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला चॅनलवरती उपलब्ध करून दिलेले आहेत. माझे टेन्सचे व्हिडिओ बघून घ्या. त्यानंतर आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस शिकायचे असतात. पॅसिव्ह व्हॉइसचे 8 प्रकार पडतात. तेही तुम्हाला लवकरच चॅनलवरती अवेलेबल होतील. पॅसिव्ह व्हॉइस शिकल्यानंतर आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच शिकायचं आहे. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कथन. एखादी व्यक्ती कशी बोलते आणि तेच शब्द वापरून आपण दुसऱ्याशी कसं बोलू शकतो हे आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमुळे कळतं. त्यानंतर शेवटचा एक 7वा घटक आहे मॉडेल ऑक्झिलरीज. म्हणजे त्याचे 13 प्रकार पडतात. म्हणजे ते एकदम सोपे आहेत आणि छोटे छोटे टॉपिक आहेत. त्यामध्ये शाल, शूड, विल, वूड, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, नीड, डेअर, यूज टू आणि ऑट टू हे प्रकार आपल्याला शिकायचे आहेत. ते जर शिकले तर ह्या 7ही घटक शिकून तुम्हाला इंग्रजी नक्की बोलता येणार, समजणार आणि इंग्रजीचे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होणार. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुढील येणारे व्हिडिओ बघण्यासाठी आणि शेजारील बेलचे आयकॉन देखील दाबा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. काही विचारायचं असेल तर कमेंट करा. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे. जय हिंद, वंदे मातरम.